पण ॲक्च्युअल मार्केट जे प्री ओपन मार्केट असतं ते 9ला ओपन होतं आणि 9:07 ते 8 मिनिटाच्या दरम्यान ते बंद होतं. प्री ओपन मार्केट काय असतं की जी मार्केटमध्ये इनिशियल जी व्हॉलिटिलिटी असतं, मार्केट खूप वर खाली जातं, ती व्हॉलिटिलिटी ॲब्झॉर्ब करण्यासाठी ते 7 मिनिटाचा पिरियड असतो, त्यामध्ये ते मार्केट ओपन करतात, ती व्हॉलिटी ॲब्झॉर्ब होते आणि 9:15ला मार्केट थोडं स्टेबल ओपन होतं. ती व्हॉलिटिलिटी ॲब्झॉर्ब करण्यासाठी ते मार्केट असतं. तर ते 9:15 वाजता आपल्याला जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी एखादा स्टॉक निवडला तर तो स्टॉक पॉझिटिव्ह आहे का नाही हे कसं बघायचं, त्याच्या 2 मेथड आहेत बरोबर. तर त्या 2 मेथड मी तुम्हाला शेअर करतो. तर सगळ्यात पहिले गुगलवर जायचं आणि गुगलवरती आपल्याला टाईप करायचं प्री ओपन मार्केट NSE. ठीक आहे, जो पहिला सर्च येईल, पहिल्या सर्चवर क्लिक केलं तर हा आजचा डेटा आहे. आजचा डेटा मी तुम्हाला जर सांगितलं, आज मार्केट 0.35 म्हणजे 88 पॉईंटने खाली होतं, निगेटिव्हमध्ये मार्केट आज ओपन झालं. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर इथं कोणकोणते स्टॉक्स पॉझिटिव्ह होते, कोणते निगेटिव्ह होते हे कळतं. पर्सेंटेजवर जे क्लिक केलं तर बघितलं तर इटर्नल 1% पॉझिटिव्ह, श्रीराम फायनान्स हे पॉझिटिव्ह, पण ह्याचं सेक्टर तुम्हाला कळणार नाही. तर इथं फक्त निफ्टी 50चे स्टॉक्स कळले. परत पर्सेंटेज चेंजवर क्लिक केलं तर इथं निगेटिव्ह जे स्टॉक्स आहेत बघ, इन्फोसिस, टेक महिंद्रा 3%, 4%, 3.5%, 3%, म्हणजे IT सेक्टर आज निगेटिव्ह होता. कारण की काल परवा दिवशी जो डोनाल्ड ट्रम्पने डिसिजन घेतला तो वर्क परमिटमध्ये जो H1B व्हिसा आहे तो त्यांनी 8 लाख वरून 90 लाख काहीतरी त्याची फीस केली. त्याच्यामुळे तर IT सेक्टर आज पूर्ण डाऊन आहे. पण इथं तुम्हाला व्यवस्थित आयडिया येणार नाही. तुम्ही याच्यामध्ये जर बघितलं तर बँक सेक्टरच्या पण कंपन्या दिसतील, पण जे काही मोजक्या 10-12 कंपन्या तेवढंच दिसतील. आणि इथं पण तुम्हाला दिसेल पर्सेंटेज चेंज, बँकमध्ये कोणते सेक्टर पॉझिटिव्ह आहेत कोणते नाही. त्यानंतर ऑल जर केलं, ऑलमध्ये निफ्टीमध्ये जेवढ्या पण कंपन्या आहेत 2775 काहीतरी कंपन्या आहेत, तर त्या सगळ्या कंपन्या इथं तुम्हाला दिसतील. आणि त्या कंपन्या किती पॉझिटिव्ह आहेत किती निगेटिव्ह आहेत ते तुम्हाला कळेल. थोडं लोड व्हायला वेळ घेतोय. हां ठीक आहे, इथं लोड झाला. आता इथं बघितलं, इथं ॲडव्हान्समध्ये दिसेल 993 कंपनी पॉझिटिव्हमध्ये आहेत, 792 कंपन्या निगेटिव्हमध्ये आहेत आणि 890 कंपन्या अशा आहेत ज्या अनचेंज आहेत, ना पॉझिटिव्ह निगेटिव्ह झिरोवरती. तर इथं तुम्हाला सगळ्या कंपन्या बघायला भेटतील नावासकट. पण इथून पण तुम्ही तुमचा स्टॉक, तुमचा सेक्टर कसा, इथं सेक्टर वाईज कम्पॅरिझन प्रॉपरली बघायला भेटत नाही. पर्सेंटेज चेंजवर क्लिक केलं तर सगळ्यात मॅक्स पर्सेंटेजवर कोणता आहे, त्याच्यानंतर पर्सेंटेज डाऊनवर क्लिक केलं तर सगळ्यात मिनिमम पर्सेंटेजवाला वरती. आता हे लोड व्हायला वेळ घेतो म्हणून दाखवत नाहीये. तर हे झालं प्री ओपन मार्केट NSEच्या वेबसाईटवर. तर दुसरा एक ऑप्शन असतो त्याच्यामध्ये, तुम्ही आता हे क्लोज करतोय, याच्यामध्ये गेले तर ह्याच्यामध्ये हीट मॅप म्हणून टाका, हीट मॅप ट्रेडिंग व्ह्यू, हीट मॅप ट्रेडिंग व्ह्यू बरोबर. ठीक आहे, त्याच्यावर जो पहिला सर्च येईल त्याच्यावर क्लिक करायचं. हे तुम्हाला मोबाईलवर पण दिसेल. आणि मी तुम्हाला सांगितलं की स्विंग ट्रेडिंग करताना आपल्याला निफ्टी 500 मधले स्टॉक सिलेक्ट करायचे, कारण की त्याच्यामध्ये लिक्विडिटी जास्त असते, व्हॉलिटिलिटी स्टेबल असते. ठीक आहे, तर हे दोन, आणि मार्केट कॅपिटलायझेशन त्यांचं जास्त आहे निफ्टी टॉपच्या 500 कंपन्यांमध्ये. तर इथे सगळ्यात पहिले असा हीट मॅप दिसेल, पण तो बाय डिफॉल्ट जो दिसतो ना तो असतो S&P 500चा, जो अमेरिकेचा ब्रॉडर मार्केट. जसं आपलं निफ्टी 50 आहे इंडियाला रिप्रेझेंट करतं, तसं S&P 500 अमेरिकेला रिप्रेझेंट करतं. तर मग आपल्याला बघायचे आहेत निफ्टी 500 मधले स्टॉक्स. इथं आपण टाकलं निफ्टी 500 इंडेक्स, तर निफ्टी 500 इंडेक्स आला. तर बघा, हे बघा पूर्ण असा हीट मॅप दिसतो. तो तुम्हाला 3 कलरमध्ये दिसतात. एक तर ग्रीन, म्हणजे कलर त्याचा मेन 3 कलर असतात, ग्रीन, एक असतो रेड आणि दुसरा ग्रे टाईप असतो. ठीक आहे, ग्रीनचा अर्थ होतो की तो स्टॉक पॉझिटिव्हमध्ये, रेडचा अर्थ होतो निगेटिव्हमध्ये आणि ग्रेचा अर्थ होतो तो स्टॉक झिरो, जवळपास फ्लॅट बरोबर. जस्ट एकदम डार्क ग्रीन असतो, डार्क ग्रीन म्हणजे तो 2% अप. इथं खाली बघितलं तुम्ही तर 2.6% अप. आणि जस्ट फेंट ग्रीन असतो तर तो कमी अप असतो. जस्ट डार्क रेड असतो तर त्यावेळेस तो खूप डाऊन गेलेला आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही इथं याच्यावर गेले, हां इथं मार्केट कॅप तुम्ही सगळ्यात पहिले निफ्टी 500 सिलेक्ट केला. त्याच्यानंतर इथं गेल्यानंतर प्री मार्केट चेंज, म्हणजे जे 9 ते 9:07 चेंज झालाय तो चेंज तुम्हाला बघायचा आहे. ठीक आहे, तर त्याच्यावर क्लिक करा. मग नंतर तुम्हाला सेक्टर वाईज बघायचं आहे का ग्रुप वाईज म्हणजे कंपनी वाईज बघायचं. तर मी सेक्टर केलं, कारण की मला स्विंग ट्रेडिंगसाठी मी सेक्टर सिलेक्ट केलंय. समजा मी आज सेक्टर सिलेक्ट केलं बँकिंग सेक्टरचं, मला एंट्री घ्यायची एखाद्या स्टॉक्समध्ये. तर आज बँकिंग सेक्टर बघितलं इथं, तर इथं बघा फायनान्स सेक्टर ना जास्त बुलिश आहे ना जास्त बेरिश आहे, एक फ्लॅट मार्केट आहे.
आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला इथं दिसतंय SBI लाईफ इन्शुरन्स, HDFC लाईफ इन्शुरन्स किंवा श्रीराम फायनान्स हे पॉझिटिव्ह मध्ये चांगले. इथं पण बाकीचे स्टॉक दिसतात, IOB हे बाकी पण आहेत, हे पण स्टॉक्स इथं तुम्हाला फायनान्स सेक्टरचे जेवढे पण स्टॉक्स आहेत निफ्टी 500 मधले ते सगळे दिसतील इथं. त्यानंतर टेक्नॉलॉजी सेक्टर हे बघा, IT सेक्टर हा सगळ्यात डाऊन आहे, त्याच्यामुळे एकदम डार्क रेड आणि रेड सगळे ऑलमोस्ट सगळे रेडमध्ये आहेत. काही फक्त फ्लॅट स्टॉक्स, कारण की तो जो न्यूज आली डोनाल्ड ट्रम्पने विजा रिलेटेड, त्यामुळं IT सेक्टर आज डाऊन आहे. त्यानंतर हे बाकी सेक्टर पण बघितले, याच्यामध्ये पण तुम्ही कोणता स्टॉक घेतलाय तुमच्या निफ्टी 500 मध्ये तो बघू शकता. 9:15च्या मार्केट ओपन होण्याच्या अगोदरच तुम्हाला इथून लक्षात. हे सगळे सेक्टर वाईज कम्पॅरिझन इथं दिलेलं आहे. एनर्जी सेक्टर, टेक्नॉलॉजी सेक्टर, प्रोड्युसर, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, याच्यामध्ये सगळे आपलं ऑटोमोबाईल वगैरे गाड्यांचे वगैरे स्टॉक्स असतात. इथं असतात कन्झ्युमर ड्युरेबल्समध्ये. आणि हे प्रोड्युसर मॅन्युफॅक्चरिंग जे एखादं म्हणजे जहाज वगैरे मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या असतात इथं. त्यानंतर इथं असंच FMCG कंपनी, हिंदुस्तान युनिलिव्हर, ITC, नेस्ले वगैरे, म्हणजे आपण घरामध्ये जे काही यूज करतो, खातो, बिस्किट, साबण, तेल वगैरे सगळ्या कंपन्या, हे सगळं सेक्टर वाईज कम्पॅरिझन इथं तुम्हाला बघायला भेटेल. तर तुम्हाला स्टॉक वाईज बघायचं असेल तर इथं नो ग्रुपवर सिलेक्ट करा. नो ग्रुपमध्ये तुम्हाला सगळ्यात इथं दिसेल की फक्त आता इथं तुम्हाला ज्याचं वेटेज सगळ्यात जास्त आहे ती कंपनी पहिली दिसेल. रिलायन्सचं वेटेज सगळ्यात जास्त आहे, नंतर HDFCचं आहे, TCSचं आहे, भारतीय एअरटेल. म्हणजे निफ्टी 500 मधली सगळ्यात मोठी कंपनी रिलायन्स, मग HDFC, मग TCS, मग भारतीय एअरटेल, अशा ह्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दिसेल. मग त्याच्यामध्ये बघायचं असेल तर कोणत्या कंपन्या ग्रीनमध्ये, तर इथं बघितलं तर इटर्नल म्हणजे जी झोमॅटो आहे ती ग्रीनमध्ये आहे, हिंदुस्तान झिंक ही ग्रीनमध्ये आहे, ही ग्रीनमध्ये, ही ग्रीनमध्ये. तर अशा पद्धतीने तुम्ही 9:15च्या अगोदर मार्केट ओपन होण्याच्या अगोदरच एक ट्रेंड म्हणजे मार्केट आज कोणत्या साईडला जाईल हे तर नाही, पण कोणतं सेक्टर आज पॉझिटिव्ह आहे, कोणतं सेक्टर निगेटिव्ह, तर आपल्याला एंट्री घ्यायची का नाही, एक्झिट काय करायचं काय नाही, हे डिसिजन तुम्ही 9:15च्या अगोदरच घेऊ शकता. त्याच्यानंतर मार्केट ओपन झाल्यावर जी काय प्राइस ऍक्शन म्हणते तुमचं सेक्टर बघून तुम्ही तिथं डिसिजन स्विंग ट्रेडिंगसाठी घेऊ शकता. तर स्टॉक सिलेक्शन करणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे स्विंग ट्रेडिंगमध्ये. तुम्ही आज बघितलंय